नमस्कार. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था आणि समाज सहाय्यक संस्था यांच्या वतीने आज 12 आणि 13 उद्याला अशा 2 दिवसांच्या रामरक्षा आणि मारुती स्तोत्र पठणाच्या सांघिक स्पर्धा आज आपण इथे घेत आहोत. त्याच्यासाठी आपल्याकडे जवळजवळ 67 शाळांनी भाग घेतलेला आहे. प्रत्येक शाळेचे 11 मुलांचा एक संघ अशी सांघिक स्पर्धा ही आहे. याच्यामागचा उद्देश असा आहे की ब्राह्मण संस्था म्हणून एक समाजाची एक आमच्यावरती जबाबदारी आहे की समाजातली जी मुलं आहेत जी आज शाळेमध्ये शिकत आहेत त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हावे आणि आपला पूर्वजांचा जो मोठा ठेवा आहे रामरक्षा आणि मारुती स्तोत्रासारखी जी स्तोत्र आहेत जी बुद्धीला चालना देतात, जी शरीरामध्ये ताकद निर्माण करतात, अशा दोन्ही स्तोत्र ही मुलांची पाठ व्हावीत या उद्देशाने आम्ही ही स्पर्धा घेतलेली आहे. याचा आणखीन एक दुसरा उद्देश असा आहे की जेव्हा मुलं ही शाळेमध्ये त्यांची तयारी करतात त्यावेळेला शाळेतली इतर मुलं ज्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेली नाहीत तीसुद्धा हे बघत असतात आणि त्यांनाही एक उत्स्फूर्तता मिळते की आपल्यालाही ही स्पर्धा भाग घ्यायला पाहिजे आणि आपण हे पाठांतर करू. अशी ही सगळी स्पर्धा आहे. मी सगळ्यांना आवाहन करेन की या सर्व छोट्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण हे 12 आणि 13 आज आणि उद्या ह्या दोन्ही दिवस अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या सभागृहामध्ये आपण यावं आणि मुलांना प्रोत्साहन द्यावा. धन्यवाद. जय श्रीराम. माझं नाव लक्ष्मीकांत पारनेकर. मी इथे अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेमध्ये नाशिकचं केंद्रप्रमुख आहे. आज संस्थेने रामरक्षा आणि भीमरूपीची स्पर्धा ठेवली. आजच्या कॉम्प्युटर युगात प्रत्येकाला जसं आपण वैज्ञानिक प्रगती करत आहोत त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगतीची पण फार जरूर आहे. रामो राजमणी सदा वेदे रामम रमेशम भजे रामेणा विहता रामाय तस्मै नमः. प्रत्येकाच्या पूर्वी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये संध्याकाळी रामरक्षा किंवा भीमरूपी म्हणल्याशिवाय लहान मुलांना जेवण दिलं जात नसायचं. आजच्या काळात पण रामरक्षाचं पठण हे आध्यात्मिकदृष्ट्या चांगलं आहे, तसंच मुलांच्या मनावर एक सुसंस्कार घडवण्यासाठी अतिशय चांगलं आहे. आणि संस्थेने केलेला हा उपक्रम हा अतिशय चांगला लोकोपयोगी आहे. यांनी मुलांमध्ये एक जागरूकता निर्माण होईल. त्याबद्दल सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि शाळांचे आम्ही मनपूर्वक कौतुक करतो. धन्यवाद. नमस्कार. मी उल्हास एकनाथ पंचाक्षरी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक इथे कोषाध्यक्ष म्हणून आहे. आमच्या ह्या संस्थेने विविध शाळांची शालांत स्पर्धा रामरक्षा आणि भीमरूपीची ठेवली आहे. त्याच्यासाठी सांघिक गट बोलवलेले आहेत आणि आम्हाला याचा फार सुंदर प्रतिसाद मिळाला. अपेक्षा नव्हती तेवढा जास्त चांगला मिळाला. 61 शाळांनी आम्हाला एंट्रीज दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 1ली ते 4थी आणि 5वी ते 8वी असे 2 ग्रुप करण्यात आले आहेत, भीमरूपीसाठी आणि रामरक्षेसाठी. 2 दिवस ही स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे. शाळांचा सगळा सुंदर प्रतिसाद मिळाला आहे. खूप लांबूनसुद्धा शाळा इथे सहभागी होत आहेत. याचा आम्हाला खरोखरच आनंद वाटतो आहे. मधुकर उपासनी, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था इंदिरानगर केंद्रप्रमुख. आपल्याला आवाहन करतो की आमचा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी भविष्यात सहभाग घेतला गेला पाहिजे आणि हे जे संस्कार आहेत रामरक्षेचे आणि मारुती स्तोत्राचे त्याबरोबरच सूर्यनमस्कार हे सुद्धा सकाळी मुलांनी आणि मुलींनी आपले प्रयत्न करून वाढवावेत, प्रयत्न करावा, शिक्षकांकडून शिकून घ्यावेत. आणि मी आवाहन करतो की भविष्यात आणि आजही सगळ्यांनी सहभाग घेण्यासाठी इकडे हजर राहिल्या कारणाने मी त्यांचे अभिनंदन करतो. नमस्कार. नमस्कार. मी अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेचा कार्याध्यक्ष अनिल देशपांडे. आपल्या आजच्या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं, माझ्या सर्व सहकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं स्वागत करीत आहे. हा उपक्रम दरवर्षी आम्ही शालेय विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी दरवर्षी राबवत असतो. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आमचे सर्व सहकारी, विशेषतः कार्यवाह श्री बनगे, कोषाध्यक्ष पंचाक्षरी आणि भानुवंशे तसेच इतर सहकारी यांनी आज खूप मेहनत घेतल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत आहे.
या कार्यक्रमासाठी आम्ही रामरक्षा व भीमरूपी मारुती स्तोत्र असे 2 उपक्रम संगीत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली व परीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ठेवलेला आहे. सर्व शाळांचं या निमित्ताने मी अभिनंदन करतो की सर्व शाळा आमच्या या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद देतात व हा 1 दिवसाचा कार्यक्रम आम्हाला 2 दिवस करावा लागतो. मला तर असं वाटतं पुढच्या वर्षी आम्हाला मोठा हॉल घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा लागेल. धन्यवाद. मी सचिन पाडेकर, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था आणि समाज सहाय्यक संस्था यांच्या वतीने रामरक्षा आणि भीमरूपी स्तोत्र याचं स्पर्धा असून आजच्या कॉम्प्युटर युगामध्ये, आधुनिक युगामध्ये आणि विज्ञान युगामध्ये सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेने भीमरूपी आणि रामरक्षा प्रतिवार्षिक स्पर्धा घेत असून त्यात सर्व नाशिकच्या शाळांनी सहभाग घेतला असून विद्यार्थ्यांना सुसंस्कृत आणि अध्यात्माची व याची ओढ लागावी यासाठी या संस्थेमार्फत उपक्रम केला जातो. नमस्कार. मी दिनेश वैद्य. नाशिकमध्ये ज्यावेळी आपण औद्योगिक क्रांती घडवून आणतो आहे आणि जसं आता सिंहस्थाचा काळ चालू आहे, सिंहस्थाच्या काळासाठी म्हणून जी काही पर्वणी आणि पर्वणीच्या निमित्ताने जे काही व्यवस्था होत चालली आहे, ह्या व्यवस्थेच्या अनुषंगिक सर्व प्रकारचे संस्कार देखील लहान मुलांवर आणि मोठ्यांवर देखील व्हावेत. ह्या अनुषंगिक म्हणजे विद्यार्थी दशेमध्येच पूर्णपणे बौद्धिक आणि शारीरिक विकास घडून यावा ह्यासाठी म्हणून ह्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. ह्यात मुळात भीमरूपी ही सर्व मुलांच्या शारीरिक कौशल्याला वाढवण्यासाठी आहे, तर रामरक्षा ही जसं रामाने संपूर्ण जीवन हे उत्तम पद्धतीने आदर्श म्हणून घडवून दिलं, तसाच आदर्श हा प्रत्येकाच्या दृष्टीने घडावा ह्यासाठी म्हणून या स्पर्धा आहेत. ह्या सर्व शाळा ह्या ठिकाणी येत आहेत आणि ब्राह्मण मध्यवर्ती संस्था हे याचं आयोजन करते. हा सर्वात आनंदाचा भाग आहे. धन्यवाद. अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक यांच्यातर्फे ज्या आज रामरक्षा पठण स्पर्धा होत आहे, त्यासाठी मी खास मालेगाव येथून आलेलो आहे. ब्राह्मण सहाय्यक संघ मालेगाव कॅम्प, ब्राह्मण समाजाचा अध्यक्ष नंदकुमार पाठक. मला खूप आनंद वाटला. या कार्यक्रमाचं सगळं औचित्य साधून मी या ठिकाणी हजर झालेलो आहे. त्याबद्दल या सर्व संस्था पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद मानतो.